आणि म्हणजे श्रुती माझी मैत्रीण झालेली, किमया माझी मैत्रीण झालेली, अक्षता माझी मैत्रीण झालेली आणि मी त्यांच्यासोबतही निक्सनला सांगायचे की निक्सन बोल आणि निक्सन त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल झालेला ऍट दी एंड. ठीक आहे, जेवढं ते दिसतंय मला पण असं म्हणजे आतमध्ये ते एवढं कम्फर्टेबल होतं त्यांच्याबरोबर. पण जेव्हा निक्सन विजय बरोबर बोलायला जायचा तेव्हा ना म्हणजे त्या ग्रुप बरोबर आता आपल्याला माहितीच झालंय हं, की हं, हं. ऑलरेडी झालेत आणि ते एकदम ऑब्व्हियस आहेत. असं बघायला गेलं तर फार ऑब्व्हियस आहे. आपल्याला दिसतंय की एक हा ग्रुप आहे आणि एक तो ग्रुप आहे. सो त्या ग्रुप बरोबर म्हणजे ना मला असं वाटायचं की हे लोक बोलून नाही देत आहे निक्सनला किंवा ते बोलतात की नाही मला तुझी भाषा नाही कळत. पण निक्सन स्वतःहून गेलेला बोलायला किती वेळा. मी स्वतःहून बघितलं निक्सनला जाताना आणि मी पण त्याला बोलायची की तू जा बाबा थोडंसं बोल. नाहीतर त्यांना हे वाटायचं तू थोडंसं कम्युनिकेटिव्ह हो, थोडं एक्सप्रेसिव्ह हो. कारण त्याचं थोडंसं ते एक लॅक होतं की तो हं, एक्सप्रेस हं, हं. तो थोडा इंट्रोवर्ट आहे आणि तो थोडा कमी वेळानंतर उघडतो. म्हणजे असं कळलं, नाही कळलं. तू असा एका व्यक्तीला भेटला आणि तो बोलला की असं चाललंय, तसं चाललंय. हं. तो नाही करत. मला जे कारण ऑब्व्हियसली मलाही 1 आठवडा लागला त्याला जाणून घ्यायला, त्याला समजून घ्यायला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ओपन अप केलं माझ्याबरोबर ते मला म्हणजे प्रचंड मजा आली. मला आणि अजून जायचं होतं बट येस म्हणजे ते